हरिविजय ग्रंथ पुत्रप्राप्तीकरिता हरिविजय हा ग्रंथ वाचला जातो. गर्भवती महिलांनी सुद्धा हरिविजय हा ग्रंथ वाचावा, ऐकावा, कारण यामध्ये आपल्या सगळ्या हिंदू धर्मांचा किंवा भारतीयांचा आदर्श बालक म्हणजे श्रीकृष्ण आहे. त्याच्या खोड्या, त्याच्या लीला या सर्व आपल्या गर्भामध्ये आपल्या बाळाला ऐकवल्या गेल्या तर आपलं बाळ ही श्रीकृष्णासारखंच नक्कीच खोडकर, सुंदर आणि सद्गुणी होईल. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. ओम नमोजी जगद्गुरु उदारा. श्रीमद भीमा तीर विहारा म्हणजे भीमेच्या तीरावर राहणारा. पुराण पुरुषा दिगंबरा ब्रह्मानंदा सुखाब्दे. सुखाब्दे म्हणजे सुखाचा सागर. तू सकळ श्रेष्ठ साचार. तुची आदी मायेचा निजवर म्हणजे मूल प्रकृतीचा पती. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे पुत्र निर्मिले. अनंत ब्रह्मांडे त्या हाती. तुची घडविसी जगतपती. सकळ देव वर्तती तुझिया सत्ते करुणिया. तुची जाहलासी गजवदन. चतुर्दश विद्यांचे भुवन. महासिद्धी कर जोडून सदा तिष्ठती तुझ पुढे. जय अनंत कल्याण वरद मूर्ती म्हणजे सर्व प्रकारे कल्याण करणारा. त्रैलोक्य भरत तुझी कीर्ती. सुरासुर तुझ नमिती. श्री गणपती दयार्णवा. अरुण संध्या राग रत्न ज्योती. की उगवला बाळ गबसती. तैसा गणपती तुझी अंगकांती. आ रक्तवर्ण दिसत असे की शेंदुरे चर्चिला मंदराचळ. परम तेज झळके सोज्वळ. विशाळ उदर दोंदिल माझे त्रिभुवन साठवले. दुग्ध समुद्री ओपिले की निर्दोषेश आकारले. तैसे शुभ्र वस्त्र परिधान केले. ध्यानी मिरवले भक्तांच्या. विनायकरी पूचे कटीसूत्र. तळपे विराजमान विचित्र. जांबुनद सुवर्ण पवित्र. त्याचे अलंकार सर्वांगी. जैसा पौर्णिमेचा नक्षत्रनाथ. तैसा एकदंत झळकत की सौदामिनी लखलखित. मेघमंडळा वेगळी. परशु अंकुश इक्षुदंड. पाश गदा दंतखंड. पंकज आणि कोदंड. अष्टहस्ती आयुधे. गणपती तुझे नृत्य देखोन. सदाशिव सदा सुप्रसन्न. सकळ देव टाळ घेऊन उभे राहती नृत्यकाळी. धीमकिटी धीमकिटी तकत विचित्र. राग गौलता संगीतशास्त्र. नृत्यकळा देखोनी देवांचे नेत्र. पाती हलवू विसरले. गंडस्थळीचा दिव्य आमोद. त्यावरी ऋण झुनती षडपथ. सव्यभागी देवांचे वृंद. वामभागी दानवपे. अष्टसिद्धीचा अमरे घेऊनी. वरी वारिती अनुदिनी. शृंगी भृंगी मृदंगी दोन्ही. वाद्यकळा दाविती. सुरासुर पाहते नृत्य कौतुक. जेथे तेथे तुटे थाक. मान तुकवित ब्रह्मादिक. ताल संकेत देखता. हस्त संकेत दावे गणपती. तडीत प्राय मुद्रिका झळकती. सर्व अलंकारांची दीप्ती पाहता भुलती शशी सूर्य. ऐसा तू महाराज गणनाथ. तुझे कोणा वर्णावे महत्व. आरंभिला हरिविजय ग्रंथ. पाववी हा सिद्धी ते. जैसा अर्भक छंद घेत. पिता कौतुके लाड पुरवित. तैसी येथे पदरचना समस्त. गजवदना पुरवी तू. तुझे नाम घेता गणपती. विघ्ने बारा वाटा पळती. जैसा प्रगटता झंझा मारुत. जलद जाल वितुळे पे. मृगेंद्र येतो ऐकता कानी. मातंग पळता थोडी मेदिनी. की हरिनाम घोष ऐकता काणी. दुरी पळती भूते प्रेते. की जागा देखोनी घरधनी. तस्कर पळती ते चिक्षणी. तैसे तुझे नाम घेता वदनी. विघ्ने पळती गजवदना. देवा तुझे स्तवन न करावे. आकाश गवसनी न घालावे. जलनिधी कैसा सांठवे. मुंगीची या उदरात. पृथ्वीचे वजन न करी कोणी. मुष्टी न माये वासरमणी. ब्रह्मांड विदारिता वायू बांधुनी. पालवी कोणा आणवे. ऐसा तू सिद्धी विनायक. तुझ दुसरा नसे नायक. तुझ्या कृपेने सकळीक. शब्द ब्रह्म आकळे. आता नमो वागीश्वरी. परा पश्यंती मध्यमा वैखरी. चहू वाचांची ईश्वरी. कमलोद्भवतनया जे.
अंबे तुझी कृपा जोडे, तरी मुकाही वेदशास्त्र पळे. तू स्नेहे पाहसी पाषाणाकडे, तरी तो होय महामणी. माते तुझे निवरदाने, जन्मांधही पारखी रत्ने. रंकती होती राणे, कृपेने तुझ्या सरस्वती. तू कवी मानस मांदुरत्न, सकळ मातृकांचे नज जीवन. अंबे तुझे चातुर्य देखोन, रमा उमा लज्जित. तुझे सौंदर्य देखोनी गाडे, मनमत होऊनी राहिले वेळे. अष्टनायिका तुझ पुढे अधोवदन पाहती. तू बोलसी जेव्हा वागेश्वरी, दंत तेजे झळके धरित्री. तेथीचे खडे निर्धारी, पद्मराग पै होती. आंबे तुझे जेथे उमटती चरण, तेथे लोळे वसंत येऊन. त्या सुवासा वेधून भ्रमर तेथे रुंजती. तुझ्या अंगीच्या सुवासे करुणी, दाही दिशा गेल्या भरोनी. परब्रह्मी उठली जे ध्वनी, आदी जननी तेची तू. तप्त सूर्या जैसे सुरंग, तैसे जननी तुझे सर्वांग. पंकज नेत्र सुरेख चांग, अधर बिंबा सारिखे. सरळ नासिका विशाळ भाळ, कर्णी ताटकांचा झळाळ. की शशी सूर्य निर्मळ, कर्णी येऊनी लागले. कर्णी मुक्त गोसडाळ देती, गंडस्थळी दिसे प्रदीप्ती. की नक्षत्रपुंज एकत्र स्थिती, कर्णी लागती शारदेच्या. गळा मोती यांचे दिव्य हार, शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र. आपादमस्तकावरी समग्र, दिव्य अलंकार झळकती. आरूढली हंसासनी, दिव्य वीणा हाती घेऊनी. आलाप करिता मधुर ध्वनी, सुरासुर आयकोनी तटस्थ. सुरासुर गंधर्व, सिद्धचारण मुनी पुंगव. अंबे तुझ्या चरणी भाव, धरती सर्वादरे. श्रीधर निज भावे करून, जननी तुझा अनन्य शरण. माझ्या जीवाग्री राहोन, हरी विजय ग्रंथ बोलवी. गणेश सरस्वतीचे स्तवन, वदविली जेने दये करून. तो ब्रह्मानंद श्री गुरु पूर्ण, त्याचे चरण वंदू आता. तो ब्रह्मानंद पिता निश्चिती, सावित्री तयाची शक्ती. ही तो आदी पुरुष मूळ प्रकृती, माता पिता वंदिली. ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम करून, वानप्रस्थ ही आचरून. संन्यास दीक्षा घेऊन, त्रिविध आश्रम त्यागिले. पंढरी भीमातटी, समाधिस्थ वाळवंटी. पूर्ण ज्ञानी जैसा ध्रुजटी, तापसी यामाजी श्रेष्ठ. ज्यासी बाळपणापासून परनारी माते समान. परद्रव्य पाहे जैसे वमन, आनंद घन स्वरूप पे. कामादिक षडवैरी, जेने लोटोनी घातले बाहेरी. ज्याच्या कृपावलोकने निर्धारी, ज्ञान होय प्राणिया. जे निस्सीम वेदांत ज्ञान, ते ज्यास करतला मलक पूर्ण. वंदिले तयाचे चरण, ग्रंथारंभी आदरे. गुरुपद सर्वात श्रेष्ठ, त्याहुनी नाही कोणी वरिष्ठ. कल्पवृक्ष म्हणावा विशिष्ट, तरी कल्पिले पूर्वी तो. माता पित्या समान, जरी म्हणावा सद्गुरु पूर्ण. ती उपमा येथे गौण, न घडे जाण सर्वथा. ज्या ज्या जन्मा जाय प्राणी, तेथे माय बापे असती दोन्ही. परी सद्गुरु कैवल्यदानी, तो दुर्लभ सर्वदा. जरी अनंत पुण्यांच्या राशी, तरीच भेटी सद्गुरुसी. नाही तरी व्यर्थ नरदेहासी, येऊनी सार्थक काय केले. श्री गुरु वाचुनी होय ज्ञान, हे काळत्रयी न घडे पूर्ण. आत्मज्ञाना वाचून, सुटका नव्हे कल्पांती. श्रीरामावतार परिपूर्ण, तोही धरी वसिष्ठाचे चरण. श्रीकृष्ण ब्रह्म सनातन, अनन्य शरण सांदीपना. व्यास नारदादी शरण दीर्घे, इंद्र बृहस्पतीच्या पाया लागे. उमा शिवासी शरण रिघे, आत्मज्ञाना प्राप्तीसी. शुक नारद प्रल्हाद, वाल्मिक वशिष्ठादी ऋषीवृंद. इतुके ही गुरुपद, कमळींचा आमोद. भ्रमर होणी सेविती, उद्धव अर्जुनादिक भक्त. गुरुभजनी रतले समस्त, अपरोक्ष ज्ञान प्राप्त. सद्गुरु वाचुनी न घडे, दुग्धीच नवनीत असे. हे आबाल वृद्ध जाणत असे, परी मंथनावी न कैसे. हाती सापडे सांगपा, उगेची दुग्ध उसळिले. अवघा वेळ जरी शोधिले, परी ते हातवटी वेगळे. नवनीत न सापडे, जेथे जेथे प्राणी वैसत. तेथे तेथे निधाने असती बहुत.
परी अंजन नेत्री न घालिता सत्य न सापडती खणिताही नेत्र उत्तम सतेजपणी परी नुगवता वासरमणी जवळी पदार्थ असोनी न दिसे नयनी प्राणिया तैसे सद्गुरुशी शरण न रिघता अपरोक्ष ज्ञान न लागे हाता या लागे ब्रह्मानंदासी तत्वता शरण अनन्य मी असे सद्गुरुराया तू समर्थ हाय हरिविजय आरंभिला ग्रंथ शेवटासी पाव यथार्थ तुझ्यावरे करुणिया तू मेघ वर्षसी दयाळ तरीच हे ग्रंथारोप वाढेल साधक चातक तृप्त होतील भक्तीची ओल बहु होय माता करी प्रतिपाळ तो वाढो लागे बाळ तुझ्या कृपे विन बोल न बोलवे सर्वथा जोरी नाही वाजविता तो पावा न वाजे सर्वथा सूत्रधार न हालविता काष्टपुतळा नाचेना ऐसे ऐकोनी श्री गुरुनाथ म्हणे सिद्धी पावेल सकळ ग्रंथ आता बंधू श्रोते संत जे कृपावंत सर्वदा जे चातुर्यावर्ण विचिरत्ने की शांतीभूतीची निधाने की भक्ती मनीची सुमने विकासली साजिरी की ते वैराग्य अंबरीचे दिनकर की अक्षय विज्ञान नंद चंद्र की अपरोक्ष ज्ञान समुद्र न लागे अंत कोणा ते की ते प्रेम गंगेचे ओघ की ते स्वानंद सुखाचे मेघ अखंड धारा अमोघ वर्षती मोक्ष चातका की ते श्रवणामृताचे कुंभ की ते कीर्तनाचे अचल स्वयंभ की ते स्मरणाचे सुप्रभ ध्वजची पूर्ण उभारले की ते हरिपद्मीचे भ्रमर की विवेक मेरूचे शृंगे सुंदर की स्वयंभ की ते स्मरणाचे सुप्रभ ध्वजाची पूर्ण उभारले की हरिपद्मीचे भ्रमर की विवेक मेरूचे शृंगे सुंदर की ते क्षमेचे तरुवर चिदाकाशी उंचावले की ते मनन जवळीचे मीन की ते भवगजावरी पंचानन की परमार्थाची सदने पूर्ण निर्मळ शीतळ सर्वदा की ते दयेचे भांडार की उपरतीचे माहेर की कीर्तीची धाजे थोर भक्तिशीड फरकेवरी की ते लोकीचे सोयरे सखे की ते अंतकाळीचे पाठी राखे वैकुंठनाथ ज्याचे भाके गुंतवणी तिष्ठे त्यापाशी ऐसे ते महाराज संत जे सकळावरी कृपावंत जे दीनवत्सल भेदरहित आप परने नथी जे देवा समान म्हणावे संत हे गोष्टीच असमंत देव जैसी भक्ती देखती सत्य होती तैसे प्रसन्न जे सेवा करीती बहुत त्यास उत्तम फळ देत जे भजन न करीती यथात त्यावरी देव कोपती त्यास दरिद्र आणोनी प्राणियासी पाळती अधपतनी तैसी नवे संताची करणी समसमान सर्वाते सर्वावरी दया समान एक उत्तम एक हीन हे न देखतेची संत पूर्ण जनवन समान दयांसी एकाचे करावे कल्याण न भजे त्याचे अकल्याण देवांचे कर्तृत्व पूर्ण संत समान सर्वांते जैसा कायेचा विचार होत असे तैसा तैसी छाया दिसे आपण बैसता छाया बैसे उठती उभी ती होय जैसी काया तैसी छाया याच प्रकारे देवांची क्रिया तैसी नवे संताची चर्या समसमान सर्वांची वरकड जन समान संत ऐसी बोलताची मात तो पावेल अधपात दुष्टबुद्धी दुरात्मा समुद्र आणि सौंदणी तारागण आणि वासरमणी काचोटी आणि महामणी मेरू मशक समनवे थिल्लर आणि गोदावरी राजा आणि दरिद्री योगी आणि दुराचारी कैसे समान होती पे कस्तुरी आणि कोळसा केसरी आणि म्हैसा मनुष्य आणि महेशा कैसी साम्यता होईल सुपर्ण आणि वायस पाषाण आणि परिस बाभळ आणि सुरतरुस समानत्व कदा नोहेची तैसे आणि संत आणि इतर जन जे लिखिती समसमान ते नरदेहासी येऊन पशु जैसे मूढपे असुवायसा संताचा महिमा वर्णून शक्ती शिवब्रह्मा संत संघाच्या सुखाची सीमा न करवेची कवना ते संत महाराज सज्जन ग्रंथारंभी तयासी नमन श्री वेदव्यास जगद्भूषण सत्यवती सूतपे ज्याचे अमुख कमळापासून छद्र सद्रवला परिपूर्ण त्या वाङ्मय अमृते करून निस्त्री जग जाण झाले हो की एकमुखाचा ब्रह्मदेव
की साक्षात द्विभाऊर माधव की भाललोचन शिव स्वयमेव अवतरला तो महाराज कृष्ण द्वैपायन अवतरला लोकहिता लागून सदा निगम कमल विकास पूर्ण व्यास चंडांशु देखता जो वशिष्ठाचा पण तो होय शक्तीचा पुत्र निसंशय त्या पराशर सुताचे पाहे महत्व कोणा वर्णवे ऐसा तो शुकतात पूर्ण सत्यवतीचे हृदयरत्न त्या जगद्गुरूचे चरण प्रेम भावे बंदिले नमो तो वाल्मिका आता जो शतकोटी ग्रंथ करता जो नारद कृपेने तत्वता श्रीराम कथा बोलिला ज्याच्या गोत्री जन्मलो स्पष्ट नमो तो स्वामी श्री वसिष्ठ ज्ञान ज्याचे अतिवरिष्ठ शांती समेत सागरू जो दर्भावरी जेने पृथ्वी धरिली रवी समान ज्याची शाटी मिरविली कमंडलू ठेवणी भूमंडळी कुंभोद्भवनेला साक्षी ते ही कथा सांगावी समस्त तरी विशेष वाढेल ग्रंथ ऐसा तो वसिष्ठ मुनी समर्थ नसे अंतज्ञान त्याच्या जेने उपदिशिला रघुनाथ तो द्वासिष्ठ श्रेष्ठ ग्रंथ 36 सहस्र श्लोक निश्चित वाल्मिक मुनिकृत पै जो सूर्यवंशाचा आदी गुरु जो ऋषी माझी महामेरू ज्याचे कुळी व्यास मुनीश्वरू रमानाथचे अवतरला त्याच्या उदरी चिद्रत्न जन्मला शुक गुणनिधान तेने भागवताचे श्रवण परीक्षितीसी जाण करविले नमो तो स्वामी शुक जेने जिंकले हरिकामाधिक ज्याचे तपस तेज अधिक तमांतक दुसरा शुक असता शुद्धवणी छळू आली रंभेची भगिनी ती निस्तेज होऊनी ते क्षणी गेली लाजूनी स्वर्गाते ज्याच्या मुखी भागवत प्रकटला दिव्य ग्रंथ जेने उद्धरिला अभिमन्युसूत भागवत धर्म सांगोनिया बहु पुराणे बहु ग्रंथ त्यात मुकुटरत्न भागवत दैसा सकळात मुख्य वैकुंठनाथ तैसाची ग्रंथ पूज्य हा दैसा देवा माझी सहस्रनयन की द्विजा माझी सुपर्ण की तारंगना माझी अत्री नंदन तैसे जान भागवत भोगिया माझी धरणीधर की तपियात श्रेष्ठ पिनाकधर की नवग्रहा माझी दिनकर श्रेष्ठ दैसा विराजे की हरी माझी हनुमंत की बोलक्या माझी अंगिरासूत की शास्त्रा माझी वेदांत मुख्य जैसे मान्य पै आश्रमात चतुर्थाश्रम पूर्ण की क्षेत्रा माझी आनंदवन की शस्त्रा माझी सुदर्शन तैसे जान भागवत की वनचरा माझी हरिठोर की धनुर्धरा माझी रघुवीर की धातू माझी शातकुंभ सुंदर तैसेचे जान भागवत त्याही माझी दशम केवळ हरिलीला उत्तम बोलिला व्याससुत परम हृद्गत गुह्य जे का दशम आणि हरिवंश अनेक पुराणीच्या कथा विशेष बोलेले कवी महापुरुष श्रीकृष्ण लीलामृतपै तुतुकियाचा जौमतीतार्थ तो हा हरिविजय ग्रंथ दुजा नाही विपरीतार्थ सत्य सत्य त्रिवाचा ऐका हो श्रोते सादर संपलिया रामावतार पृथ्वीवरी दैत्य थोर माहुती सैरा माजले कंस चानूर मुष्टिक अगबग केशी प्रलंबाधिक शिशुपाळ वक्रदंत चैद्य नायक जरासंध माजला जरासंधाच्या बंदिशाळे 22 सहस्त्र राजे पडिले भौमासुर माजला बळी लोक पिडिले 14 बाणासुर काळ येवन कैती पृथ्वीचे कंदन गायी आणि ब्राह्मण टाकी ती मारून दुरात्मे कौरव दुष्ट माजले राक्षस पुन्हा जन्मले कलीचे स्वरूप सगळे दुर्योधन जन्मला कंस आणि काळ येवन मोडीती ब्राह्मणांची सदने जो करी विष्णू भजन त्यासी मारून टाकीती न चाले अनुष्ठान तप राहिले ऋषींचे ध्यान जप वळतू लागले थोर पाप धरा कंप झाला गायीच्या स्वरूपे धरित्री उभी ठाकली ब्रह्मयाच्या द्वारी हाक फोडून आक्रोश करी बुडाले बुडाले म्हणत असे मजन सोसवे दैत्य भार पाप वर्तले अपार सकळ विष्णू भक्त द्विजवर पिडिले फार दैत्यानी ऐसे पृथ्वी आक्रंदता जवळ आला जगत पिता पृथ्वीसी म्हणे तू आता चिंता न करी येथोनी जैसे प्रजन्य काळे गंगेचे पुर तैसे आले ऋषींचे भार ब्रह्मासी म्हणती विप्र अनर्थ थोर मांडला एक म्हणती कंसे गांजिली एक म्हणती काळे यवने पिडिले
एक म्हणती यज्ञ मोडिले भौमासुरे चांडाळी, एक म्हणती कन्या धरुणी गेला भौमासुर घेऊनी. स्त्रिया भ्रष्टविला दैत्यानी ऐसे पाप अवनी वर्तत, अवघ्या प्रजा येऊन ब्रह्म्या पुढे करती रुदन. तो कोल्हाळ ऐकून विस्मित झाला परमेष्ठी, देवासमवेत सहस्रनयन तोही आला न लागता क्षण. वंदिले विष्णुपुत्राचे चरण अतिप्रीती ते वेळी, ब्रह्मा म्हणे सहस्रनेत्रा आता जावे क्षीरसागरा. गाराने सांगवे जगुद्धारा तरीच कार्य साधिल आता देव ऋषी प्रजानन, सांगा ते घेऊन चतुरानन. क्षीरसागरा जाऊन कैसे स्तवन करतील, कैसा क्षीरसागरीचा महिमा कोणी रीतीचे ते परमात्मा. शौनकादी विप्रोत्तमा सूत सांगे कथा याची, परीक्षितीसी सांगे व्यासनंदन, जन्मे जयासी सांगे वैशंपायन. तेच प्राकृत भाषेत पूर्ण श्रीधर सांगे श्रोतया, ब्रह्मानंद रूपी तुम्ही श्रोते कथा ऐका सावध चित्ते. जे ऐकता समजते कलिकल्मिषे भस्म होती, इति हरिविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत. चतुर संत श्रोते ऐकोत प्रथमाध्याय गूढा, इति प्रथमाध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.